हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अतिशय लोकप्रिय अशा एका इंडोर प्लांट विषयीची इन्फॉर्मेशन। झिझी प्लांट अतिशय लोकप्रिय इंडोर प्लांट, कमी प्रकाशात ही खूप चांगल्या प्रकारे वाढते, लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि एक बेस्ट एअर प्युरिफाय प्लांट आहे। फेंगशुईनुसार हे प्लांट घरामध्ये सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते, त्यामुळेच याला फॉर्च्यून ट्री असे देखील म्हणतात। घरामध्ये तसेच ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी एक उत्तम इंडोर प्लांट आहे। झिझी प्लांट हे माझं पर्सनली खूप आवडतं एक इंडोर प्लांट आहे। आज मी तुम्हाला झिझी प्लांटची केअर कशी घ्यायची याविषयीची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। झिझी प्लांट एक हार्डी प्लांट आहे। हे प्लांट अगदी व्यवस्थित वाढते, खूप केअर घेण्याची आवश्यकता नाही, पण एका बाबतीत मात्र आपल्याला खबरदारी घ्यावी लागते, ते म्हणजे पाणी। कारण या प्लांटला खूप कमी प्रमाणात पाणी लागते, जास्त पाणी दिले तर झिझी प्लांटची मुळे सडतात, त्यामुळे 10 ते 15 दिवसातून एकदा पाणी दिलं तरी सुद्धा चालतं। झिझी प्लांट एक लो मेंटेनन्स प्लांट आहे, पाणी योग्य प्रमाणात दिले तर हे प्लांट अगदी व्यवस्थित वाढते। झिझी प्लांटच्या 2 व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात। एका व्हरायटीमध्ये पानांचा कलर ग्रीन असतो तर एका व्हरायटीमध्ये ब्लॅक असतो। माझ्याकडे जेवढे झिझी प्लांट आहेत ते सगळे ब्लॅक व्हरायटीचे आहेत, पण जेव्हा नवीन शूट किंवा ब्रँच निघते त्यावेळेस त्याच्या पानांचा कलर असतो तो ग्रीन असतो आणि पान जसं जसं मॅच्युअर होईल तसं त्याचा कलर हा ब्लॅक होतो। त्यामुळे हे पाने जरी ग्रीन दिसत असेल तरी ही एक ब्लॅक व्हरायटी आहे आणि हळूहळू या पानांचा कलर आहे तो ब्लॅक होतो। पाने हे खूप सुंदर आणि चमकदार असतात, पण कालांतराने या पानावरती धूळ जमा होते, त्यामुळे वेळोवेळी पानावरची धूळ साफ करणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, तरच ते प्लांट सुंदर आणि डेकोरेटिव्ह दिसते। हे एक इंडोर प्लांट आहे, ते सुंदर आकर्षक दिसण्यासाठी त्याची पाने छान व चमकदार राहावी यासाठी त्यावरची धूळ ही ओल्या कापडाच्या साहाय्याने किंवा कापसाच्या साहाय्याने आपल्याला महिन्यातून 1 ते 2 वेळा साफ करणे गरजेचे आहे। कारण या प्लांटचं सौंदर्य हे त्याच्या पानामध्येच आहे, त्यामुळे त्याची पाने जर आपण वेळोवेळी साफ केली तर ती चमकदार आणि आकर्षक दिसतात। झिझी प्लांट हे कमी प्रकाशात सुद्धा अगदी व्यवस्थित वाढते। अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश या प्लांटला आवडतो, पण थेट सूर्यप्रकाशामध्ये आपण हे प्लांट ठेवणे टाळलं पाहिजे, कारण थेट सूर्यप्रकाशामध्ये याची पाने खराब होतात। झिझी प्लांट लावण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती वापरावी, त्यामध्ये 50% गार्डन सॉइल आणि 30% कोकोपीट आणि 20% कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट मिक्स करावे। झिझी प्लांट एक लो मेंटेनन्स प्लांट आहे, मुळामध्ये पोषक तत्वे साठवून ठेवते, त्यामुळे रेग्युलर खते देण्याची आवश्यकता नाही। वर्षातून एकदा दोनदा कंपोस्ट, व्हर्मी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते आपण प्लांटला दिली तर मातीचा पोत सुद्धा उत्तम राहतो आणि झाडाची वाढ सुद्धा व्यवस्थित होते। झिझी प्लांट एक स्लो ग्रोइंग प्लांट आहे, अतिशय हळूहळू वाढते, त्यामुळे वारंवार रिपॉट करण्याची आवश्यकता नाही। 2 ते 3 वर्षानंतर आपण ताजी माती वापरून त्याच पॉटमध्ये किंवा नवीन पॉटमध्ये हे प्लांट रिपॉट करू शकतो। झिझी प्लांटचं प्रोपोगेशन आपण पानापासून, स्टेम पासून, त्याचप्रमाणे त्याचे जे कंद किंवा रायझोम्स आहेत ते सेपरेट करू शकतो। या ठिकाणी हे जे 2 प्लांट दिसत आहेत ते मी माझ्या मेन प्लांटचे जे रायझोम्स आहेत ते सेपरेट करूनच प्रोपोगेट केलेले आहेत आणि अगदी सक्सेसफुली व्यवस्थित ग्रो झालेले आहेत। झिझी प्लांटचं पेस्ट कंट्रोल कसं करायचं, तर झिझी प्लांट एक कीटकमुक्त पेस्ट फ्री प्लांट आहे, यावरती कीटक पडत नाहीत, पण आपल्या घरामध्ये इतर जे प्लांट असतात त्याच्यावर जर कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर या प्लांटवरती मिलीबग, स्पायडर माइट यांचा अटॅक होऊ शकतो। अशा वेळी जर आपल्या प्लांटवरती प्रादुर्भाव आढळला तर हे प्लांट पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं किंवा मग नीम ऑइल स्प्रे करून घ्यायचा। अशा प्रकारे आपण या प्लांटची थोडीशी काळजी घेतली तर हे प्लांट अगदी व्यवस्थित वाढते आणि आपल्या घराचं सौंदर्य सुद्धा वाढवते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।